नमस्कार. आपण जुन्नर मध्ये उभा आहे. इथं बाजार भरतो खाली आणि या ठिकाणी आता जस्ट एक अपघात झालेला आहे आणि ती लाल कलरची गाडी इकडं काय होतं नक्की ते वळत होते इकडं लाल कलरची गाडी. गाडीवाल्याला विचारा ना, आहे ना तिथं ती गाडी. अच्छा. आणि इथं वारंवार अपघात होत आहेत. हो, वारंवार. आता पाठीमाग 1 महिन्यापूर्वी गेल्या वर्षी इथं एक बाई इकडून तिकडं क्रॉस होता ना, एकाने उडवली तर ती बाई मेली, वारली. हो. ती बाई जागेवर खलास झाली. अच्छा. म्हणजे नक्की होतंय काय? आता काय होतं, इथून गाडी व्हीलरला समजा इकडे वळायचंय. युटर्न घेताना ही झाडे वगैरे लावलेली आहेत, हा. तिकडून गाडी कळत नाही आणि इथं स्पीड ब्रेकर नसल्यामुळे हा 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 वाहन तिकडून फास्ट येतात फास्ट येतात आणि फास्ट आल्यामुळे इकडं कुणी जर वळत असेल तर तो नेमका अपघात होतो. लोक रस्ता क्रॉस गाड्या खूपच फास्ट येतात. इथे माहिती कळत नाही. रस्ता क्रॉस करताना सुद्धा ते प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला येतो. आम्ही इथे बसलेलो असतो. हा नेहमीचा फंडा झालेला आहे. बर, म्हणजे आता मला समजा 4 व्हीलर 2 व्हीलर वळायचंय हो, आणि आता बघ गाडी तर फुल स्पीडने येते, फुल स्पीडने येतात गाड्या आणि अपघात होतो. आणि तिकडं पण तीच परिस्थिती आहे. पलीकडच्या साईडनी पण तेच आणि इकडून पण तेच. हे बघा, इथूनच ती बाई इथूनच इकडे येत होती. इथं ती जागेवर बाई जवळजवळ 10 फूट उंच उडाली आणि खाली पडली. ती जागेवर मेली. रस्ता चांगला असता तर मोटरसायकलवाला भरपूर स्पीडने आलाय. हो, लवकर ब्रेक लागेल सांगता येत नाही. हो. चला, काय झालेलं, कोणाला लागले पाहूया आपण. रामभाऊ गेले का ते गाडीवाले लागले का? ले लागलं होतं नाही, लागलंय त्याला. काय हे काय, हे गाडीवाले. नमस्कार. तुमची वाहन आहे ना? आणि कुणाचा अपघात झाला? तो समोरून एक जो येत होता, तो डोबळे पेठेकडे बघत होता आणि सरळ गाडी फुल स्पीडला चालली होती. गाडी माझी उभी होती. उभ्या गाडीला त्याला बघितलं, स्पीडमध्ये येताना बघितलं. मी ब्रेक मारला तरी यांनी इकडे बघता बघता डायरेक्ट पुढलं पूर्ण बंपर काढून घेऊन गेलाय. ही गाडी कुणाची आहे? माझी आहे. तुम्ही युटर्न घेत होता का? युटर्न म्हणजे मी आहे ना, ते याच्यापाशी टर्न मारत होतो इकडे, फुल स्पीडला आला तिकडून समोरून. याच्याकडे कोणती गाडी होती? मोटरसायकल स्प्लेंडर आहे. बघू कुठे तिकडे दाखव ना मोटरसायकल. तिकडे. एक मिनिट. भाऊ, कुठे गाडी? हे लाव ना. अरे कशाला, म्हणजे हे सातत्याने अपघात, तुझी चुकी नाहीये त्याच्यात. तुला आपल्याला बातमी करायची आहे, परत अपघात झाला नाही पाहिजे. ही गाडी का तुझी? अच्छा. आता हिला नंबर प्लेट नाहीये समजा, ठीक आहे, ते आपण ठीक आहे, आता त्यावर नाही बोलायचं. तू कुठून येत होता? दाखव मला. ये ना. अच्छा. आणि झालं काय? मी तिकडून येत होतो. मी 45-50च्या 55च्या स्पीडला असं यांनी असं टर्न मारत होते. हा. मी असं खालच्या साईडला पाहिलं थोडं आणि समोर बघताच ही गाडी अशी समोर होती आणि मी जेवढी काढायचा प्रयत्न केला पण ती पुढच्या बंपरला त्यांच्या टच झाली. धडकली. तू 55च्या स्पीडने चालला होता, अचानक गाडी तुला दिसली नाही. आणि झाड असल्यामुळे अशी जास्त एवढी दिसून नाही आली गाडी. समोर पाहिलं डायरेक्ट गाडी होती समोर, ती लागली गाडी त्याला इथेच याच जागी. ठोकली. विषय असं झाला, मी त्याला मी मी टर्न मारल्यानंतर माझे टायर आहे ना इकडं वळाले. याला स्पीड मधून येताना मी बघितलं, कुठलाही माणूस आता टर्न मारतो म्हटलं बघतो बाजूला. मी याला बघितल्यानंतर गाडीचा ब्रेक मारला. याचं लक्ष डोबळे पेठेवाल्याकडे आणि आहे ना, आणि त्याच्यानंतर जेव्हा गाडी ठोकायला आला का त्यावेळेस गडबडला आणि इकडे गाडी घ्यायला गेला. इकडे घेताना जर मी गाडी थोडी जरी पुढे आली असती तर यांनी डायरेक्ट गाडीवर होता. यांनी पूर्ण बंपर उकडून गेला. हा, त्याचं तसा पण तो उडालाच आहे. तसा काय तो काय हे नाही झालेला. त्यांनी ना पूर्ण गाडी हे करून सारखा उडाला आहे. हा, 3 पलटे मारले त्यांनी वरच्या वर, मग खाली पडलाय. त्याला काही आता बंपर घेऊन गेलाय. त्याला बघितलं मी ब्रेक दाबला आणि त्याचं लक्ष गाडीकडे नव्हतं. आवाज दिला होता तरी पण त्यांनी ऐकलं नाही. मग काय नक्की झालंय त्याचं काय म्हणणं का? तो अचानक गाडी दिसली म्हणतोय तू. काय झालं ते बघा. आता भरपाई नाही, पोलीस स्टेशन मी तर म्हणतो कंप्लेंट करा काय अजून तरी. सर, माझी भरपाई मला झाली पाहिजे. गाडीचा फोटो घ्या ना. गाडीचा चला आपली गाडी. काल मी फोटो काढले. काल मी गाडी घेतली. तुझीच आहे. अरे हे तर नंबर प्लेट नाही दिला. झालंय. अरे याच्यापेक्षा त्या गाडीचं नुकसान जास्त. नाहीच आहे नंबर प्लेट. कुणाची गाडी? एक मिनिट. काल मी आहे ना हे आणली घरी आणली. हो, बोलू नका ते. प्रेम चव्हाण. प्रेम. गाव कोणतं? राजुरी. मग आता ही गाडी काय असं केलं तू? याला काय राजुरी का राजूर?
बेल्ला राजुरी राहायला इथंच आहे मी, प्रॉपर गाव ऐक ना तिकडे. प्रेम, हे असं काय केलं गाडीचं? काय एवढं वेगाने पळवतो तुम्ही? सायलेन्सर पण वेगळा टाक. नाही नाही, सायलेन्सर कंपनी आहे त्याचा. गाडी असं कसं काय केलं सगळं? नंबर प्लेट नाही, काय नाही. गाडी परवाच आणली मी विकत नवीन का? फायनान्स वाल्यांकडून. गाडी माझीच होती, फायनान्स वाल्यांकडे होती. मी परवाच्या दिवशी घेऊन आलोय गाडी. मग एवढं स्पीडने का चालवतो तू? काय होतं स्पीडने? होतं काय नाही? होत नाही काय, स्पीड एवढी नव्हती माझी. 45, 50 या 55च्या स्पीडच्या मध्ये अरे असणार. 55च्या स्पीडने शहरात गाडी चालवायची जागा आहे घरी? कालचे फोटो आहे साहेब. 30च्या स्पीडने काल चाललं तरी उद्घाटन लय होतं माझ्या भरपूर गाडीचं. होते. काल मी घेतली गाडी. कालच घेतली का? हा, हे बघा कालचे फोटो आहे सगळे. त्याच्यावरती टाइम टेबल वगैरे सगळे कालच आम्ही ना हे केलेली आहे. तुम्हाला फोटो अकाउंट हे बघा कालच उद्घाटन केलेलं आहे तिचं. गाडीची कंडिशन बघा. काय रे, चल बरं गाडी बघू. गाडीची condition चला या बघा. बरोबर गाडीची. ये ना इकडं. बघितली मी गाडी, बघा तुम्ही आता. अरे बघितली तू, ये ना बघायला अहो, परत. मी लय वेळा बघितली. काय करणार आहे, झालं त्याला. काय म्हणते कमीत कमी 20-25 हजार रुपये काढायचे. पूर्ण झालं पाहिजे होतं तसं. हा? पेट्यांकडे नाही, गाडी मी काय खाली बघत कंडिशन होतो मध्ये होती, काय असं केलं ब्रेकच्या साईडला, आणि तेवढ्यामध्ये ती गाडी समोर आली. त्या झाडांमुळे दिसली नाही, मधल्या झाडांना. अरे काय चूक आहे रे? काय रे? काहीच नाही. कालच गाडी आणली. हे बघा ना कालचीच फोटो. हा तर यामध्ये असं मला तू जाणवतोय सर, का इथं सातत्याने हा अपघात रोड क्षेत्र हो, झाले. हो. त्याला कारण म्हणजे स्पीड ब्रेकर नाही. स्पीड ब्रेकर नाही. आम्ही जवळजवळ 2 वर्षापासून इथं आम्ही नेहमी बसतो. 2-3 वर्षापासून आमची मागणी आहे का इथं स्पीड ब्रेकर टाकून द्या, आणि ते टाकणं अतिशय महत्वाचं आहे. कारण खालून धान्य बाजारातून सुद्धा लोक येताना या रोडनी वर येतात आणि इकडं तिकडं वळायला जातात, आणि मग ते अशा ऍक्सिडेंटला बळी पडतात. इथून पुढे भविष्यात सुद्धा जर इथं स्पीड ब्रेकर टाकले नाही तर असेच अपघात होत राहणार. कमीत कमी एका वर्षामध्ये इथे 5-7 अपघात आरामशीर होतात, आरामशीर. मग आमदार साहेबांनी किंवा खासदार साहेबांनी, संबंधित बांधकाम विभागांनी, अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे. आता याच्यामध्ये एक बाई माईक येते, बोलू नका बाबा. माईक द्या. हा इकडे हो, इकडे आणा माईक. माईक द्या बघा, माईक. माईक द्या. 1 मिनिट. इकडे बोलतो इकडे रेकॉर्ड होईल. मी तिकडे बोलता इकडे रेकॉर्ड होईल. हा, बोला. याच्यामध्ये ऑलरेडी एकदा एक बाई वारलेली आहे. आदिवासी समाजाची बाई होती. ती इकडून क्रॉस तिकडं चालली होती आणि तिकडून मोटरसायकलवाल्याने तिला उडवलं. ती बाई जागेवर खलास झालेली आहे. असं स्पीडने आलो. हो, असा स्पीडने आलेला होता. आता हा स्वतः सांगतोय मोटरसायकलवाला की 50-55च्या स्पीडला मी होतो, जास्त नव्हतो. आता शहरामध्ये गाडी चालवताना 55 तिचं स्पीड असलं तरी भरपूर होतंय ना. 50-55चं स्पीड म्हणजे काय? 50-55चं स्पीड म्हणजे कमी झालं का स्पीड? आता याच्यामध्ये नक्की चूक कुणाची ते आपले पाहतील, परंतु इथे स्पीड ब्रेकर बसवणं गरजेचं आहे. संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी याची दखल घ्यावा, अशी आमची सगळ्या लोकांच्या वतीने विनंती आहे त्यांना. किती रुपयाचं नुकसान झाले सर? मला तर नाही सांगता यायचं. साहेब बघा ना ही परिस्थिती. पेट्रोललाच माहिती असेल. या नमस्कार हो साहेब. हे महिन्याला आहे, अगदी प्रत्येक महिन्याला चालू काय आहे. करून देणार आहे का काय? एक मिनिट, बोल ना. बघू किती खर्च. गेल्या वर्षी एक बाई चेंडू सारखी 15 फूट वर उडाली आणि खाली पडली, जागेवर खलास. हा? काय ते करून नाही. नाही ते याच्यासाठी बाईट द्यायची, याच्यासाठी बाईट द्यायची का आम्ही बरं का 2 वर्ष बरं का आम्ही 2 वर्ष सांगतोय. गर्दी कमी करायची. आम्ही 2 वर्ष सांगतोय काही स्पीड ब्रेकर म्हणजे प्रॉब्लेम. चला धन्यवाद. येऊ आता मी काय करतो? शासनाला आता काहीतरी तुम्ही करा तुमच्या माध्यमातून. करतो चालेल. हा मग तर हे बघा, हे असे जे स्पॉट आहे. आता हा मोटरसायकल वळला, तर तो जर मागच्या जर मोटरसायकल वाल्याला इकडे दिसत नाही तो वळायचे म्हणून, आणि थेट अपघात होतोय. आणि अनेक अपघात झाले. एक महिला वारलेली आहे असं. हा बरोबर ठीक आहे. तर याबाबत कारवाई उचित करावी. आता हे बघा, हा कसा वळतोय आणि पुढून कार आली. आता कारवाल्याला हा दिसणार नाही, हा इकडे कारवाला इकडे बघत चाललाय. हे बघा, ही अशी या ठिकाणी सिच्युएशन आहे. अचानक गाडी येते
आणि समोरच्या व्यक्तीला देखील जो वाहन चालवतोय त्याला अंदाज येत नाही आणि स्पीड जास्त असल्यामुळे ब्रेक कंट्रोल जितकं पाहिजे तसा कंट्रोल होत नाही आणि त्यामुळे हे वारंवार अपघात घडत आहेत. तर अशा अनेक ठिकाणी हे जे आहेत त्वरित कारवाई करावी असं आपण मागणी करतोय. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.